नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. काल भैरव जयंती. अष्टमीला करा 10 पैकी एक उपाय, वाईट शक्ती दूर होईल. काल भैरव जयंती अर्थात या दिवशी काल भैरव यांचा जन्म झाला होता. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आज आपल्याला 10 सोपे उपाय सांगणार आहेत. हे उपाय अंमलात आणून आपण घरातून नकारात्मकता दूर करू शकता आणि या उपायांनी घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उपाय नंबर 1. या दिवशी एक पोळीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी. आता पोळी 2 रंगाच्या कुत्र्यांना खाऊ घालावी. कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला समजावे. कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी. उपाय नंबर 2. कडू मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे. भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे. उपाय नंबर 3. भैरव मंदिरात शेंदूर, तेल, नारळ, पुवे आणि जिलेबी घेऊन जावी. भैरवनाथाचे पूजन करावे. नंतर 5 ते 7 या वयोगटातील मुलांना चणे, चिरंजी, तेल, नारळ, पुवे आणि जिलेबी प्रसाद म्हणून वाटावी. ज्या मंदिरात अधिक लोक जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होईल. उपाय नंबर 4. एखाद्या कुष्ठरोगी भिकाऱ्याला मंदिरात दान करावे. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी भैरवनाथांना मंदिरात भोग म्हणून चढवण्यात येते. या निमित्ताने हा उपाय सांगण्यात आला आहे. नंबर 5. काल भैरव जयंतीला 1.25 किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य दाखवावी. उपाय नंबर 6. काल भैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड, भजी, पुवे इतर पक्वान्न न तळावे. 1 दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे. उपाय नंबर 7. या दिवशी भैरव मंदिरात चंदन, गुलाब आणि गुगल अशा सुवासिक 33 उदबत्त्या लावाव्या. उपाय नंबर 8. 5 लिंबू काल भैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथाला अर्पित करावे. असे केल्याने त्यांची कृपादृष्टी राहते. उपाय नंबर 9. या दिवशी 125 ग्राम काळे तीळ, 11.25 रुपये, 125 ग्राम काळी उडद हे 1.25 मीटर काळ्या कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरवनाथ मंदिरात अर्पित करावी. उपाय नंबर 10. काल भैरव मंदिरात जाऊन भगवान काल भैरवाची आरती करावी आणि मंदिरावर पिवळ्या रंगाचा ध्वज चढवावा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.